Hey y'all, come look at this. पलाच धीरे धीरे चलना यूं न तुम अटकना 16वां साल है हाय क्या था। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त अँड होस्ट विकास नागोसे हार्दिक स्वागत करत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही एक न्यू लोकेशन सर्च करायला निघालो आहोत. कळंबवरून आम्ही निघालो धामणगाव मार्गे, धामणगाव ते अमरावती आणि अमरावतीवरून पडतवारा मार्ग आम्ही सरळ निघालो चिखलदरा आणि नाव आम्ही पोहोचलो चिखलदरा डेस्टिनेशन. चला चला म्हणलं होतं ना, तुम्ही आले नाही ना. चिखलदरा चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह ओव्हर ऍक्टिंग झाल्यानंतर हे बघू शकता चिखलदऱ्याचं व्ह्यू, मस्त सुंदर असं वातावरण तयार झालं आहे. आम्ही हॅलो हाय करत समोरच्या प्रवासाला निघालो. त्यावर आम्ही पोहोचलो एका वॉटरफॉल जवळ. वॉटरफॉल मध्ये सर्व आलेले प्रवासी आनंद घेत होते आणि आम्ही ह्या आनंदाचा स्वाद घेण्यासाठी पोहोचलो थेट धबधब्याच्या पायथ्याशी. धबधब्यावरती पोहोचल्यानंतर आम्ही थोडं पाण्याचा आनंद घेतला आणि मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा आम्ही तिघांनाही फोटोचा आनंद घेतला. त्यानंतर सिद्धूचं थोडं फोटोशूट पण करण्यात आलं. तर हे बघू शकता चिखलदऱ्याचं लोकेशन, दमट वातावरण तयार झालं आहे. या दमट वातावरणामध्ये थोडंफार या दमट वातावरण आणि धुक्याचा पण आनंद घेण्यात आला. घाबरून पडत होता. अरे काय झालं, तर या ठिकाणी मोठं अस्वल तयार करून ठेवलेलं होतं. तर हे अस्वल लोखंडी साहित्याच्या माध्यमातून तयार करण्यात आले होते. थोडं जेवणाचा आस्वाद पण घेतला. थाली आम्ही जेवण घेतलं होतं जेणेकरून आमच्या शरीरात एनर्जी राहो. त्यानंतर आम्ही निघालो पंचपोल पॉईंटकडे, जो आमचा फर्स्ट पॉईंट होता. आम्हाला लगभग 1.5 किलोमीटर प्रवास करावा लागला आणि ज्यांना जिप्सी घ्यायची होती ते 70 रुपये देऊन जिप्सी घेऊन या रस्त्याचा आनंद घेत जात होते. शेवटी आम्ही पोहोचलो त्या पंचपोल पॉईंटला. इथे माकडं आपला आनंदाने वास्तव्य करत होते आणि पंचपोल पॉईंटचा हा सुंदर नजारा तुम्ही बघत असताना आम्हाला एक गोष्ट आठवण आली आणि मी माझ्या मित्राला प्रश्न केला, गोरदर्शन तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यानंतर? मी इथंपर्यंत पोहोचलो ही खूप मोठी गोष्ट आहे, पण आता माझी खूप चिरली आहे. याच्यानंतर तरी पहिलं नाही. यही नहीं अभी और सुनिए. हे बघा हा सुंदर नजारा, छोटासा धबधबा वाहतोय आणि चिखलदऱ्याचा दऱ्याखोऱ्याचा नंतर आम्ही पोहोचलो हॉली क्रिस या शाळेच्या बाजूला. याच ठिकाणी वास्तव्य करणारे हे गावातील नागरिक आहेत आणि त्याची मुलं बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि सिद्धूचा आनंद झाल्यानंतर आम्ही पोहोचलो हरिकेन पॉइंट वरती. यात वेगवान वाऱ्याचा झोका आणि निवांत आनंद आपल्याला मिळत असतो. समोर आम्ही निघालो देवी पॉइंट कडे आणि या ठिकाणी सिद्धूने घेतला घोड्याचा प्रवासाचा आनंद. त्यानंतर आम्ही ऋषालीला पण म्हटलं तू पण घे या घोड्याच्या प्रवासाचा आनंद. घोड्यावरचा आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो या छोट्याशा गाडीच्या प्रवासावरती. दादाने आम्हाला सर्व मॅन्युअली समजावून सांगितलं कशी चालवायची. आम्ही गाडीला सुरुवात केली चालवण्यासाठी आणि आमची गाडी काही त्या चढावरून चढेच ना. म्हटलं दादाला आम्हाला मदत करा. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. One eternity later. अखेरकार आमची गाडी चढली आणि आम्ही तिघाने केले या प्रवासाची सुरुवात. प्रवास एकदम जोरदार होता आणि गाडीच्या प्रवासात आम्हाला आनंद मिळाला. त्यानंतर आम्ही समोर निघालो देवी पॉईंटच्या एंडिंगकडे, जिथं आम्हाला देवीचं दर्शन होणार होतं. मी, माझ्यासोबत हे माझे मित्र सुद्धा आनंद या प्रवासाचा घेत होते. त्यानंतर आम्ही देवी पॉईंटच्या आतमध्ये देवीकडे पोहोचलो. या ठिकाणी भवानी देवीचे मंदिर आहेत. हे बघू शकता अंदरचा नजारा. त्यानंतर जे पाणी निघतं ते पाणी या प्रवाहाच्या मार्गे समोर पोहोचायचा धबधबा आपण बघितला पंचपोलला, त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी येणारे प्रवासी आपल्या गाण्याचा आणि डान्सचा या ठिकाणी आनंद घेत होते. शेवटी आम्ही या प्रवासाला केला बाय बाय आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर. आणि त्यानंतर या ठिकाणी वाजवता डीजे सर्वांनी आनंद घेतला, काही फोटो सेशन केले आणि सकाळी आपण म्हटलं होतं काका फिरायला आले नाही आणि घरीच बसले तुम्ही चिखलदरा. पण आता येऊन असं वाटतंय का राव जिरली आमची, भाऊ जिरली आमची. 2 प्लेस फिरलो आणि आमची जिरली.